शेअर मार्केटचे अमिश भोवले, व्यावसायिकाची 58 लाखांची फसवणूक, दोघे गजाआड. शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचा आमिष दाखवत अहिल्यानगरमधील एका व्यावसायिकाची 58,80,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी बालाजी यनगंदुल यांच्या फिर्यादीवरनं संशयित आरोपी मन कांकरिया आणि अभिनंदन कांकरिया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने ऑगस्ट 2025 ते मार्च 2026 फिर्यादीचा विश्वास संपादित करून ऑनलाईन आणि रोख स्वरूपामध्ये पैसे घेतले, मात्र परतावा किंवा मूळ रक्कम न देता नकार दिला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे हे करत आहेत. कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 669/2026 दाखल करण्यात आला आहे. याची हकीकत अशी की यातील फिर्यादी बालाजी यनगंदुल यांना आरोपी नामे मन कांकरिया आणि अभिनंदन कांकरिया यांनी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला भरपूर नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीची एकूण 58 लाख रुपयाला फसवणूक केलेली आहे. आरोपींनी इतरही व्यक्तींची फसवणूक केल्याबाबत माहिती आहे. त्याबाबत गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक करण्यात आले. पुढील तपास चालू आहे. माझे सांगणे असे आहे की बरेचसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हे नागरिकांना एक आमिष दाखवतात की तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो. परंतु याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की शेअर मार्केटमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात कुठलाही नफा दिला जात नाही. ज्या काही अधिकृत संस्था आहेत त्यांच्या मार्फतच आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. आपली जर कोणी जास्त आमिष दाखवून जर फसवणूक केली असेल तर त्याविरुद्ध पोलीस स्टेशनला संपर्क साधा. पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येईल. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.